स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाचं सार्वजनिक न्यास अध्यक्षपद उद्धव ठाकरेंकडे राहणार। GR काढून सरकारचा मोठा निर्णय। तर आदित्य ठाकरे यांची सदस्य म्हणून 5 वर्षांसाठी नियुक्ती। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज शिवतीर्थ निवासस्थानी बैठक। मुंबईतील प्रत्येक वॉर्डासंदर्भात मनसेकडून चाचपणी सुरू। मुंबईमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची बैठक। पालिका निवडणुकीसंदर्भात विभागीय बैठकीचं आयोजन। निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाण्याची शक्यता। नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। डॉक्टर योगेश क्षीरसागर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा। योगेश क्षीरसागर भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। शरद पवार आज सोलापूर दौऱ्यावर। महाविकास आघाडीची निवडणूक रणनीती ठरण्याची शक्यता। जिल्ह्यातील थंडावलेल्या पक्षाला पवारांच्या दौऱ्यानं मिळणार नवी ऊर्जा। नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर। रमेश चेन्नीथला, हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार यांच्यासह खासदार आणि माजी मंत्र्यांचा समावेश। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणणाऱ्या मंत्री मुश्रीफांना घेरण्याचा समरजित घाटगे आणि संजय मंडलिक यांचा प्रयत्न। कागल आणि मुरगुड नगरपालिकेसाठी करणार आघाडीची घोषणा। पुण्यातील नवले पुलावर झालेल्या अपघात स्थळाला खासदार सुप्रिया सुळे देणार भेट। पुलावर झालेल्या अपघाताचा घेणार आढावा। शहरांजवळील रस्त्यांचं सुरक्षा ऑडिट करण्याची सुळेंची मागणी। पुण्यातील नवले पुलावरील अपघात रोखण्यासाठी चेकपोस्ट उभारण्याचा प्रस्ताव। क्षमतेपेक्षा जास्त वजनाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची होणार तपासणी। चालकांची ड्रिंक अँड ड्राईव्हचीही होणार तपासणी। लोकलच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर CSMT ते विद्याविहार स्थानकांदरम्यान ब्लॉक। हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल दरम्यान लोकल सेवा बंद राहणार। वसईच्या सातिवलीमध्ये 6वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा उठाबशा काढल्यामुळे मृत्यू। शाळेत उशिरा आल्यामुळे विद्यार्थिनीला 100 उठाबशा काढण्याची शिक्षा। उठाबशा काढताना पाठीत वेदना झाल्यानं रुग्णालयात केलं दाखल। उपचारादरम्यान विद्यार्थिनीचा मृत्यू। नवी मुंबईच्या वाशीमध्ये मनसेचा परप्रांतीयाला चोप। सोबत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला पैशांसाठी शिवीगाळ करत अश्लील भाषा वापरल्यानं मनसेनं शिकवला धडा। मुंबईमध्ये पुढील 2 दिवसात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता। पारा 17 अंशांवर जाण्याचा अंदाज। समुद्रकिनारी असलेल्या भागात रात्रीपासून पहाटेपर्यंत थंडी। राज्यामध्ये थंडीची लाट तीव्र। अजून 2 दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात थंडीची लाट तीव्र राहण्याचा इशारा। शनिवारी जळगावात सर्वात कमी 8 अंश तापमानाची नोंद। रायगडच्या अलिबागमधील मांडवा जेट्टीवरील प्लास्टरला गळती। लोखंडी सळई देखील गंजल्या। तात्काळ दुरुस्ती न झाल्यास मोठ्या दुर्घटनेची शक्यता। मांडवा जेट्टीची तात्काळ सुधारणा करण्याची मागणी। कर्जतच्या नेरळमध्ये 2.5 वर्षांच्या चिमुकल्याची गळा आवळून हत्या। वारेमधील कुरकुलवाडी वस्तीतील धक्कादायक घटना। शेजाऱ्यांसोबतच्या वादाच्या रागातून थेट चिमुकल्यालाच संपवलं। सांगलीच्या कामेरीमध्ये दुकानाला भीषण आग। आगीमध्ये दुकान जळून पूर्णतः खाक। काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात। आगीचं कारण अस्पष्ट। उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात दगड खाणीचा भाग कोसळून अपघात। जवळपास 10 मजूर दबले असण्याची भीती। रात्री उशिरा एका मजुराचा मृतदेह बाहेर काढला।